नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. टॉप 9 न्यूज मध्ये सुरुवातीला बघूयात मोठ्या घडामोडी. राऊतांखंड विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ ट्वीट. जमीन मोजणीला मालकानं विरोध केल्यानंतर नार्वेकर आणि सहकाऱ्यांनी पळ काढल्याचा दावा. तर नार्वेकरांसोबत स्थानिकांची बाचाबाची. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची, सत्ताधाऱ्यांची, मी लायकी शब्द वापरत नाही, पात्रता काय. तर घटनेशी माझा काहीही संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरनं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही. वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते. जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती. टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे आणि भूमिपुत्र होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानामुळे नवा वाद. टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. तर टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना केल्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा सन्मान करणं किंवा करण्यास सांगणं हे लांगुल चालन. फडणवीसांकडनं सपकाळांच्या वक्तव्याचा समाचार. त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे. मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तणावानंतर फोटो हटवला. पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं. ठाकरे, सेना आणि काँग्रेस समत. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरनं राज्यसभेवर जावं. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांना विनंती केली. राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची वेट अँड वॉचची भूमिका. सूत्रांची माहिती. तर राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ. मी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी राज्यसभेची निवडणूक लढवणार. महाविकास आघाडीकडे एक उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ. संजय राऊतांची माहिती. राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे हे त्यांनी मला सांगितलं. आता या 3 पक्षामध्ये चर्चा आहे. त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण आणि त्या संदर्भातले दावे प्रतिदावे बघूया टॉप 9 न्यूज मधनं. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स. हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही. नो कमेंट्स. तर विलिनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवार राष्ट्रवादीला सवाल. तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत. भुजबळांची प्रतिक्रिया. करण्याचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काही कारण काय आहे? नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली आहेत. राऊतांचा सुनील तटकरेंवर निशाणा. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे. हे माझ्या इतक्या खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. प्रफुल्ल पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही अमित शहांची इच्छा असल्याचा संजय राऊतांचा दावा. तर यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे राहणार. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल. राऊतांचा टोला. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल? हा पक्ष मर्ज होईल का भाजपात? विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलिनीकरण होईल हे तुम्हाला मी सांगतो. आणि एकनाथ शिंदेंचे सुद्धा. तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भाजप सोबत होईल. राऊतांची टीका. तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर. नवनाथ वन यांचा पलटवार. गट
येणाऱ्या काळामध्ये सोनिया गांधींच्या चरणावर लीन करून तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करणार आहात हे देखील महाराष्ट्राला माहीत आहे. अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडले. शशिकांत शिंदेंचा लेखातनं दावा. तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप, राऊतांचा थेट निशाणा. हा अदृश्य हात आहे किंवा अदृश्य शक्ती आहे हे जे मी वारंवार सांगतोय आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतायत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यामध्ये चर्चा. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यासह पक्षाच्या पुढील वाटचालींसंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती.